नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण डिस्टन्स अँड डायरेक्शन यावरील क्वेश्चन बघणार आहोत. मागील क्लासमध्ये आपण दिशा ज्ञान या विषयावर चर्चा केलेली आहे. आज आपण त्यावर क्वेश्चन बघणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 1. बी चे घर ए च्या घराच्या उत्तरेला किती किमी अंतरावर आहे? 4 किमी अंतरावर आहे. कशा प्रकारे दाखवाल मग? ए च्या घराच्या उत्तरेला बी चे घर किती किमी अंतरावर? 4 किमी अंतरावर. सी चे घर ए च्या पश्चिमेला आहे. ए च्या पश्चिमी बाजू कोणती आहे? हे किती किमी अंतरावर आहे? 8 किमी. त्यानंतर काय आहे? सी हा डी च्या घरापासून दक्षिणेला 4 किमी अंतरावर. सी हा डी च्या घरापासून दक्षिणेला, तर डी कुठे येईल? सी च्या उत्तरेला. किती किमी अंतरावर? 4 किमी. हा डी 4 किमी अंतरावर आहे. तर बी आणि डी मधील अंतर किती? आपल्याला काय विचारलंय? बी आणि डी मधील अंतर. बी आणि डी मधील अंतर आपल्याला विचारलं आहे. इथे काय तयार झाला? आयत. आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ही 4 ही 4, ही 8 आहे, तर ही किती येईल? 8. मग बी आणि डी मधील अंतर किती येईल? 8 किलोमीटर. समजलं सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन बघा. राहुलच्या घरापासून त्याची शाळा पूर्वेला 8 किमी अंतरावर आहे. राहुलच्या घरापासून, हे राहुलचे घर सपोज करा, राहुलच्या घरापासून त्याची शाळा पूर्वेला, पूर्व दिशा कोणती? इकडली. पूर्वेला 8 किमी अंतरावर आहे. इथे काय आहे? शाळा. अजयचे घर राहुलच्या घराच्या दक्षिणेला 6 किमी अंतरावर आहे. अजयचे घर राहुलच्या घराच्या दक्षिणेला. अजयचे घर कुठे येईल? खाली. किती किमी अंतरावर? 6 किमी अंतरावर आहे. तर अजयच्या घरापासून शाळा कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे? तर अजयच्या घरापासून शाळा कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे? बघा, इथे काय तयार झाला? काटकोन त्रिकोण. आपल्याला काय काढायचं? हे वाला अंतर काढायचं आहे. तर बघा, इथे कर्णाचा वर्ग, पायथागोरसचा थेरम लागू होते. कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. एक बाजू कोणती आहे? 6चा वर्ग, प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग. 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. 36 प्लस 64 किती येईल? 100. एक्सचा वर्ग बरोबर 100, तर एक्स बरोबर किती मग? वर्गमुळात 100 म्हणजेच किती? 10. तर अजयचे घर आणि शाळा यामधील अंतर किती येईल मग? एक्स. एक्स म्हणजेच किती आहे? 10 किमी. पायथागोरसच्या थेरमनुसार. आणि कोणत्या दिशेला? अजयच्या घरापासून ती दिशा कोणती आहे? ईशान्य दिशा. बघा, इथे आपण चार्ट बघू दिशेचा. वरची उत्तर, खालची दक्षिण, ही पूर्व, ही पश्चिम, ही नैऋत्य आणि ही ईशान्य. बघा, इथून इकडे, इथून इकडे. कोणती दिशा? ही ईशान्य. 10 किलोमीटर ईशान्य दिशेला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एचे घर मंदिरापासून पूर्वेला 6 किलोमीटर अंतरावर आहे. एचे घर मंदिरापासून, हे मंदिर, मंदिरापासून एचे घर 6 किलोमीटर पूर्वेला आहे. मंदिरापासून एचे घर 6 किलोमीटर पूर्वेला. बीचे घर एच्या घराच्या उत्तरेला 6 किलोमीटरवर आहे. बीचे घर एच्या घराच्या उत्तरेला.
किती किमी अंतरावर आहे? 6 किमी. सीचे घर बीच्या घराच्या पश्चिमेला 6 किमी अंतरावर आहे. सीचे घर बीच्या घरापासून पश्चिम दिशा कोणती? ही वाली. किती किमी अंतरावर आहे? 6 किमी. सहा किलोमीटर पश्चिमेला सीचे घर बीच्या. तर सीचे घर आणि मंदिर यामधील अंतर किती? आपल्याला काय विचारलं आहे? सीचे घर आणि मंदिर यामधील अंतर किती येईल मग? सीचे घर आणि यामधील अंतर इथे काय तयार झाला आहे? चौकोन. ही 6 आहे तर ही पण किती येईल? 6. किती येईल मग? त्यांच्यामधील अंतर 6 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए हे ठिकाण बीच्या दक्षिणेला 6 किमी अंतरावर आहे. कोणते ठिकाण? बीच्या दक्षिणेला ए हे ठिकाण 6 किमी अंतरावर आहे. बी हे ठिकाण सीच्या पूर्वेला 8 किमी अंतरावर आहे. सीच्या पूर्वेला बी हे ठिकाण 8 किमी अंतरावर आहे. सीच्या पूर्वेला बी हे ठिकाण 8 किमी अंतरावर आहे. तर ए हे ठिकाण सीच्या कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे? ए हे ठिकाण सीच्या कोणत्या दिशेला? सीच्या कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे ते काढायचं आहे आपल्याला. बघा हे वाला अंतर काढायचं आहे आपल्याला. इथे काय त्रिकोण झाला? काटकोन त्रिकोण. ही बाजू काढायची आहे म्हणजे ही बाजू एक्स. तर बघा पायथागोरसचा थेरम काय आहे? कर्णाचा वर्ग म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. एक बाजू 8चा वर्ग, दुसरी बाजू 6चा वर्ग. 8चा वर्ग 64 आणि 6चा वर्ग 36. 64 प्लस 36 100. तर एक्सची व्हॅल्यू किती येईल? वर्गमुळात 100 म्हणजेच 10. तर ही बाजू किती आली? 10. आपल्याला काय विचारलं आहे? 10 किलोमीटर. आणि ए हे ठिकाण सीच्या कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे? सीच्या कोणत्या दिशेला आहे ए ठिकाण? आग्नेय. बघा डायरेक्शनचा चार्ट बघा. नैऋत्य ही ईशान्य, ही आग्नेय. बघा इथून या दिशेला, तर इथून या दिशेला. कोणत्या दिशेला आहे मग? आग्नेय दिशेला. हे ठिकाण सीच्या कोणत्या दिशेला आहे? आग्नेय दिशेला. आपल्या ऑप्शनमध्ये आहे का? नाही. तर 10 किमी इथं आग्नेय करून टाका. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलं आहे? बीच्या घरापासून त्याची शाळा पूर्वेला 6 किलोमीटर अंतर आहे. बीच्या घरापासून त्याची शाळा पूर्वेला किती किमी अंतरावर? 6 किमी. शाळेपासून उत्तरेला 8 किमी अंतरावर मंदिर आहे. शाळेपासून उत्तरेला 8 किमी अंतरावर काय आहे? मंदिर. इथून उत्तरेला 8 किमी अंतरावर मंदिर आहे. शाळेच्या पूर्व दिशेला 6 किमी अंतरावर सीचे घर आहे. शाळेच्या पूर्व दिशेला 6 किमी अंतरावर सीचे घर आहे. तर सी आणि मंदिर यामधील अंतर विचारलं आहे आपल्याला. सी आणि मंदिर यामधील अंतर, हे अंतर आपल्याला काढायचं आहे. इथे काय आहे? पायथागोरसचा थेरम. ही वाली बाजू काढायची आहे एक्स. एक्सचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. 8चा वर्ग प्लस 6चा वर्ग. यावरून एक्सची बाजू 64 प्लस 36 किती येईल? 100. एक्सचा वर्ग बरोबर 100 तर एक्स बरोबर किती येईल? 10. बाजू किती आलं मग अंतर? सीचे घर आणि मंदिरातील अंतर 10 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 6.
एक मुलगा त्याच्या वडिलांची वाट पाहत असतो. नंतर तो त्या ठिकाणापासून पूर्वेला 90 मीटर चालत जातो. या ठिकाणापासून ए त्याच्या वडिलांच्या वाट पाहत आहे. नंतर तो काय करतो, त्या ठिकाणापासून पूर्वेला 90 मीटर चालत जातो. इथून पूर्वेला किती मीटर चालत गेला? 90 मीटर. नंतर तो उजवीकडे वळून 20 मीटर चालत जातो. इथून उजवीकडे, आता कोणत्या दिशेला? खाली उजवीकडे म्हणजे या दिशेला. किती किमी? 20 मीटर चालत जातो. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 30 मीटर चालत जातो. इथून आणखी पुन्हा उजवीकडे वळतो, 30 मीटर चालत जातो. तिथून पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 100 मीटर चालत जातो. इथून आणखी तो उजवीकडे वळतो आणि 100 मीटर चालत जातो. आणि वडिलांना भेटतो. इथे तो वडिलांना भेटतो. तर मुलाचे सुरुवातीचे ठिकाण आणि वडिलांना भेटल्याचे ठिकाण यामधील अंतर किती? बघा, आपल्याला हे वाला अंतर विचारलं आहे. इथे मुलगा वडिलांना भेटला आणि हे सुरुवातीचे ठिकाण, यामधील अंतर विचारलं आहे. बघा, ही पूर्ण बाजू किती आहे? 100 सेंटीमीटर. ही 20 गेली तर ही राहिली किती? 80 सेंटीमीटर, 80 मीटर. आणि ही बाजू पूर्ण किती आहे? 90 मीटर. तर ही 30 गेली तर राहिली किती? ही 60 मीटर. या दोन बाजू मिळाल्या आणि हा इथं काटकोन त्रिकोण. ही बाजू आपल्याला काढायची आहे. एक्सचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. 80चा वर्ग प्लस 60चा वर्ग किती येईल मग? प्लस 3600. किती येईल यांची ॲडिशन? 10,000. हा कितीचा वर्गमूळ आहे मग? 10,000 100चा. तर किती येईल मग हे अंतर? मुलाचे सुरुवातीचे ठिकाण आणि वडिलांना भेटण्याचे ठिकाण यामधील अंतर किती येईल? 100 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7. हे ठिकाण डीच्या पश्चिमेला 10 किमी अंतरावर आहे. 10 मीटर अंतरावर आहे. हे ठिकाण डीच्या पश्चिमेला, पश्चिम दिशा कोणती येईल? डीच्या ही. किती किमी अंतरावर आहे? 10 किमी. कोणते ठिकाण? ई हे ठिकाण. सी हे ठिकाण डीच्या दक्षिणेला 8 किमी अंतरावर आहे. सी हे ठिकाण डीच्या दक्षिणेला म्हणजे खाली किती किमी अंतरावर आहे? 8 किमी. एफ हे ठिकाण सीच्या पश्चिमेला 16 किमी अंतरावर आहे. एफ हे ठिकाण सीच्या पश्चिमेला, सीची पश्चिम दिशा कोणती आहे? ही. 16 किमी अंतरावर आहे. तर एफ आणि ई मधील अंतर किती? आपल्याला काय विचारलं आहे? एफ आणि ई मधील अंतर. हे अंतर आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे. बघा, इथे काय झाला? काटकोन त्रिकोण तयार. ही 10 सेंटीमीटर आहे तर ही 10 सेंटीमीटर. हे पूर्ण 16 सेंटीमीटर आहे. इथे 10 गेलं तर इथे किती राहिलं? 6 सेंटीमीटर. ही 8 सेंटीमीटर आहे तर ही पण किती येईल? 8 सेंटीमीटर. बघा, इथं काटकोन त्रिकोण तयार झाला. दोन बाजू निघाल्या. आपल्याला तिसरी बाजू विचारली आहे. कर्णाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर 8चा वर्ग प्लस 6चा वर्ग. तुम्हाला पाठच झाले असेल आता हे. 64 प्लस 36 इज इक्वल टू 100. एक्सची व्हॅल्यू काय येईल मग? वर्गमुळात 100 म्हणजेच 10. किती मीटर अंतर येईल मग त्यामध्ये? ई आणि एफ मध्ये 10 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 8. राहुलचे घर अजयच्या घराच्या पश्चिमेला 7 किमी अंतरावर आहे. राहुलचे घर अजयच्या घराच्या पश्चिमेला
राहुलचे घर 7 किमी अंतरावर आहे. अजयचे घर विजयच्या घराच्या उत्तरेला 8 किमी अंतरावर आहे. अजयचे घर विजयच्या घराच्या उत्तरेला, म्हणजे विजयचे घर कुठे येईल? अजयच्या खाली. विजयच्या घराच्या उत्तरेला 8 किमी अंतरावर आहे. अशोकचे घर विजयच्या घराच्या पूर्वेला 8 किमी अंतरावर आहे. अशोकचे घर विजयच्या घराच्या पूर्वेला 8 किमी अंतरावर. कोणाचे घर? अशोक. अशोकचे घर अनिलच्या घराच्या दक्षिणेला 15 किमी अंतर आहे. अशोकचे घर कोणाच्या घराच्या दक्षिणेला? अनिलच्या. किती किमी अंतरावर आहे? 15 किमी. राहुलचे घर अतुलच्या घराच्या दक्षिणेला 7 किमी अंतरावर आहे. राहुलचे घर अतुलच्या घराच्या दक्षिणेला किती किमी अंतरावर आहे? 7 किमी. अतुलच्या घराच्या दक्षिणेला 7 किमी अंतरावर आहे. तर अतुल आणि अनिलच्या घरामधील अंतर किती? आपल्याला काय विचारलं आहे? अतुल आणि अनिलच्या घरामधील अंतर किती? हे अंतर आपल्याला विचारलं आहे. किती येईल मग अतुल आणि अनिलच्या घरामधील अंतर? हे 7 आहे. इथपर्यंत किती? 7 मीटर. हे किती आहे? 8 मीटर. इथून इथपर्यंत किती? 8 मीटर. टोटल किती मीटर येईल? 15 किलोमीटर. समजलं का सर्वांना? या प्रकारे डायग्राम बनवायची. 15 किलोमीटर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राजेश आणि दिनेश शाळेतून घरी जाण्यासाठी निघाले. दिनेश हा उत्तरेकडे, ही त्यांची शाळा. इथून दोघं पण काय? घरी जाण्यासाठी निघाले. दिनेश कोणत्या दिशेला गेला? उत्तरेकडे 6 किमी चालत गेला. इथून उत्तरेकडे 6 किमी दिनेश चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 8 किमी चालला. इथून उजवीकडे वळून किती किमी चालला? 8 किमी. आणि घरी पोचला. आणि तो कोण घरी पोचला? कोण? दिनेश. त्याचप्रमाणे राजेश दक्षिणेकडे 6 किमी चालत गेला. राजेश कुठे? दक्षिणेकडे 6 किमी चालत गेला. आणि उजवीकडे वळून 8 किमी चालत गेला. उजवीकडे वळाला आणि 8 किमी चालत गेला. आणि घरी पोहोचला. तर राजेश आणि दिनेश यामधील अंतर किती? आपल्याला काय विचारलं आहे? राजेश आणि दिनेश यामधील अंतर कशा प्रकारे येईल? या प्रकारे. तर बघा काटकोन त्रिकोण कशा प्रकारे तयार होतो. ही पूर्ण बाजू किती येईल? 8 आणि 8 ही पूर्ण बाजू किती येईल? ही 8 सेंटीमीटर आणि ही 8 सेंटीमीटर. टोटल किती? 16 सेंटीमीटर ही बाजू झाली. ही पूर्ण बाजू किती येईल? 6 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. टोटल किती? 12 सेंटीमीटर. आपल्याला ही बाजू काढायची आहे. पायथागोरसचा थेरम. एक्सचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. 12चा वर्ग प्लस 16चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे? 144. आणि 16चा वर्ग किती येईल? 256. या दोघांची बेरीज किती येईल? 400. एक्सचा वर्ग बरोबर 400. तर एक्स बरोबर किती येईल मग? वर्गमुळात 400 म्हणजेच 20. ही बाजू किती येईल मग? 20 मीटर. समजलं सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन आहे हा. बघा यामध्ये काय दिलं आहे? राजेश ए पासून पूर्वेकडे 8 किमी चालत गेला. ए या ठिकाणापासून राजेश पूर्व दिशेला.
पूर्व दिशा कोणती आहे मग? ही. किती किमी चालत गेला? 8 किमी. बी या ठिकाणी पोहोचतो. बी हे ठिकाण सीच्या उत्तरेला 4 किमी अंतर आहे. बी हे ठिकाण सीच्या उत्तरेला. सी कुठे? इथे. बी हे ठिकाण सीच्या उत्तरेला 4 किमी अंतरावर आहे. डी हे ठिकाण सीच्या ईशान्येला 5 किमी अंतरावर आहे. सीच्या ईशान्य दिशा कोणती आहे? सीची ही. किती किमी अंतरावर आहे? 5 किमी. डी हे ठिकाण सीच्या ईशान्येला 5 किमी अंतरावर आहे. तर ए आणि डी ठिकाणांमधील अंतर किती? ए आणि डी मधील अंतर विचारलं आहे. बघा आपल्याला हे पूर्ण अंतर विचारलं आहे. तर इथपर्यंतचं अंतर 8 किमी आहे. हे वाला अंतर काढायचं आहे. इथे पण पायथागोरसचा थेरम. इथे काटकोन त्रिकोण तयार झाला. कर्णाचा वर्ग. कर्णाचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. एक बाजू आपल्याला माहीत नाही. या बाजूला सपोज आपण x समजू. xचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. 5चा वर्ग 25 बरोबर एका बाजूचा वर्ग म्हणजे xचा वर्ग, दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16. 25 वजा 16 हे 16 इकडे येईल, वजा होऊन जाईल. बरोबर किती येईल? xचा वर्ग. 25 वजा 16 किती? 9. 9 बरोबर xचा वर्ग. तर x बरोबर किती येईल मग? 3. हे अंतर किती आलं? 3 किमी. 8 आणि 3 किती होईल? टोटल 11 किलोमीटर अंतर येईल. या प्रकारे आपले दिशाज्ञान व अंतर यामधील 10 क्वेश्चन झाले आहे. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.